नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाघडी येथील वाघेश्वर दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी पैठण शहागड रस्त्यावर उभा आहे। या बाजूला आहे पैठण इथून 6 किलोमीटर अंतरावर या बाजूला, आणि या बाजूला आहे शहागड इथून 34 किलोमीटर अंतरावर या बाजूला। आणि हे जे प्रवेशद्वार दिसतंय या प्रवेशद्वारापासून अवघ्या 350 मीटर अंतरावर वाघेश्वर दत्त मंदिर आहे। तर चला तर आता आपण त्या मंदिरात जाऊयात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाघडी येथील वाघेश्वर दत्त मंदिर, हनुमान मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। आता मी वाघडी येथील वाघेश्वर दत्त मंदिराजवळ आलेलो आहे। हे इथं आहे वाघेश्वर दत्त मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे जय हनुमान मंदिर। तर चला तर आता आपण वाघेश्वर दत्त मंदिरात जाऊयात। मंदिराच्या सुरुवातीला तिथं तुळशी वृंदावन आहे। वाघेश्वर दत्त मंदिरात आलेलो आहे। इथं शिवलिंग आहे आणि या बाजूला भगवान दत्तात्रयाची मूर्ती आहे। वाघेश्वर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड, दत्तात्रयाची मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती आणि भगवान विष्णू यांची मूर्ती आहे। आपण वाघेश्वर दत्त मंदिर पाहिलं। आता आपण हनुमान मंदिर पाहूयात, जे की या बाजूला आहे, शेजारीच आहे। हनुमान मंदिराच्या सभा मंडपात या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे। जय हनुमान, जय श्रीराम। हनुमान मंदिरातली मूर्ती ही काळ्या पाषाणातील असून दक्षिणमुखी आहे। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। शेअर केल्यामुळे इतरांना या ठिकाणाची माहिती होईल आणि दर्शन घडेल। तुम्ही जर पैठण शहागड रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर वाघेश्वर दत्त मंदिराला अवश्य भेट द्या। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।